आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ये बघ मारे लई महागात पडेल हं. ह्याचा हिशेब व्याजासकट वसूल करत असते ही मम्मी साहेब. पोलीस आता आणि काय केलं असेल सत्यदादानं? तेच पहिल्यांदाच बघतोय इथं पोलिसाची गाडी. मी काय म्हणतोय, सत्यदादा तर घरात नाही. मम्मी साहेबांनी पकडाय तर पोलीस नसतील ना आलं? अरे मला काय माहिती. हे काय झालं हिला? का घेऊन चाललेत पोलीस? बघा ना कसे पोलीस मम्मी साहेबांना घेऊन चाललेत. आता किती वर्ष त्यांना जेलात ठेवतायत काय माहिती. ये सपने माझ्या शेजारच्या पाजारच्या कॉलनीतल्या लोकांनो, माझ्या मैत्रिणींनो, ह्यो प्रसंग ध्यानात ठेवा. तुमच्या समद्यांच्या हक्कासाठी रात दिस करणाऱ्या सत्यदादाच्या आईला, मम्मी साहेबाला, मायाताई सुर्वेला पुन्हा एकदा पोलिसांची दडपशाही सहन करावी लागते आहे. पण तुम्ही घाबरू नका. आपल्या हक्काच्या स्वाभिमानाच्या अडकून येत असल तर आपण काय करतो ही चांगलंच माहिती आहे तुम्हाला. ह्यांच्याकडे कायदा असेल तर माझ्याकडे तुमच्या समद्यांचं प्रेम आहे. आजवर तुरुंगात लई नेता क्रांतिकारी गेले आणि वापस आले. मी बी तशीच जाईल आणि परत येईन, परत येईन, परत येईन. टाळ्या. भारती मॅडम, तू इथं काय काय झालंय काय नेमकं? अहो काका, एका विवाह संस्थेच्या ऑफिसाची तोडफोड केली मॅडमनी, त्यामुळे अटक करतोय. अगं काय गरज होती ही नुसती उठाठेव करायची? तुला किती वेळा मी सांगितले, एकदा तरी ऐकत जा ना माझं. आता जे काय केलंय त्याचे परिणाम तर तुला भोगावेच लागणार. हो चित्रकार, तुम्ही आधी ठरवा कुणाच्या बाजूने येते. आणि सत्याच्या बायकोला एवढं पोलीस वळून येतात आणि तुम्ही तरी बी प्रवचन देत बसा. काका, तुम्ही सत्याचे वडील आहात का? दुर्दैवानी हो. सॉरी काका, पण वरून ऑर्डर दिलत, आम्हाला नियमानं वागायला लागते.
अगं तू कशाला सॉरी म्हणतेस? तू तुझं काम करतेस, तुझी ड्युटी बजावतेस. घेऊन जा हिला. मी येतो मागून पोलीस स्टेशनला. जा तुम्ही. आम्ही पण येणार मम्मी साहेबांसोबत. आम्हाला बी बघायचे जेल कसं असते ती. चल चल लवकर गाडीत बसू, जेल कसं आहे बघू. चल चल. हा ठीक आहे ताई करतो आवरा लवकर लवकर आवरा तात्या साहेब येतील एवढ्यात. अरे हो, नीट झालं ठेवा सगळं जरा. बांधून. कसं ठेवलंय सगळं स्वस्तिक काढा की स्वस्तिक राहिले व्यवस्थित स्वस्तिक कर काढा जरा. सगळं. बाकी तयारी झाल्या ना व्यवस्थित सगळी. लावा 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 लवकर बांधा बांधा. ए झाले का भरून? सगळं भरून झालंय का? तात्या साहेब एवढ्यात येतील हं? सगळं व्यवस्थित पाहिजे. ओके म्हणजे सगळं पाहिजे. तात्यासाहेब येत आहेत. हा? ए, तात्यासाहेब येत आहेत. तात्यासाहेब येत आहेत. सत्या तात्यासाहेब आहेत. तात्यासाहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करायचं तात्यासाहेबांचं. नमस्कार. अरे काय तात्यासाहेब आज गुढीपाडवा आहे ना, हा कोडाधोडाचा दिस, नवीन वर्षाचा पहिला दिवस. हा. त्यामुळं तुमच्या हस्ते गरिबांची मदत होईल, त्यांचा पण दिवस आनंदानं सुरू होईल म्हणून हे सगळे केलंय. वा कौतुक कौतुक केवळ कौतुक. तात्यासाहेबांना विनंती आहे की त्यांच्या शुभ हस्ते गुढी उभी करावी. चल, ये. या तात्यासाहेब. तात्यासाहेबांना विनंती आहे की त्यांच्या बहुमूल्य मौल्यवान अशा 2 शब्दामध्ये आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. साहेब हा 2 शब्द बोलायचे भाई मी. तुम्ही एवढं सगळे केलं आणि त्याच्यावर मी फक्त 2च शब्द बोलायचे होय. अहो ह्याच्यासाठी 2000 शब्द सुद्धा कमी पडतील. अतिशय गरिबीत दिवस काढले, एकदम खडतर परिस्थिती, पण हिंमत नाही हारली. गरिबीत जन्मणं गुन्हा नाही, कारण ते आपल्या हातातच, पण गरिबीत मरणं हा मात्र गुन्हा आहे. आज तुम्हा गोरगरीब जनतेसाठी आम्हाला हे सगळं करता आलं, तुमची सेवा करता आली, केवढं भाग्य आहे माझं. आज तुम्ही माझ्या या गरिबाच्या झोपडीत आलात, मी तुमचा आभारी आहे. मी तुम्हाला शब्द देतो, ही माझी गरिबाची झोपडी कायम तुमच्यासाठी उघडी असणार. आज नवीन वर्षाच्या दिवशी या लाडक्या कार्यकर्त्यानं हे सगळं नियोजन केलं. किती छान नियोजन केलंय. कौतुक कौतुक केवळ कौतुक करावं या माणसाचं. या सगळ्या अशा कार्यकर्त्याचे जीवन चाललंय तात्यासाहेबांचं काम. आणि आजच्या पवित्र दिवशी मी तुम्हाला शब्द देतो, या तालुक्याचं नाव देशातच नाही संपूर्ण जगात मोठं करू आणि यशाची गुढी उभं करू. धन्यवाद धन्यवाद तात्यासाहेब. तात्यासाहेबांना विनंती आहे की या गोरगरीब जनतेला त्यांच्या शुभ हस्ते या राशनचं वाटप करावं. हा जयद्या. ठीक आहे, मी पोचतो लगेच तिकडं.
हा बघतो काय करायचं ते. सत्य काय झालं? A to Z कंपनीत तुम्ही जो राडा घातलाय ना, त्यामुळे पोलिसांनी अटक केलंय मम्मीला. काय? अरे तोडफोड तर आम्ही केली होती ना, मग मम्मीला का अटक केली? बलमा, आपल्याला लगेच जायला लागेल. ठीक आहे, तात्यासाहेबांच्या कानावर तरी विषय घालू. बर चल. तात्यासाहेब, एक प्रॉब्लेम झालाय. मम्मी साहेबांना अटक झाली. डोक्यावर जरा बर्फ ठेवा. युवा कार्यकर्ते सत्या सुर्वे, तुझी आता काय अवस्था असेल मी समजू शकतो, पण इलेक्शन तोंडावर आहे. तुझं नाव सुचवले मी तिकिटासाठी. कायदा हातात घेतलास तर पोलिसांना कळलं, लोकांना कळलं, अवघड होईल तुझ्यासाठी. आणि एकदा का गुन्हेगारीचा शिक्का तुझ्या डोक्यावर बसला की तो आपोआपच माझ्याही डोक्यावर बसेल ना. असं काही होणार नाही याची काळजी घेशील तू. ओ बलमा, हा. हे सगळं सुरळीत पार पडलं पाहिजे. हो, ठीक आहे साहेब, येतो. तुझी जागा इथे नाही, इथे आहे. येतो साहेब. तात्यासाहेब, त्याला उगाच तुम्ही डोक्यावर बसून ठेवलं. आपल्याकडे दुसरी माणसं नाहीयेत का तात्यासाहेब याला सोडून? आणि तात्यासाहेब, तुम्ही त्याला खरंच तिकीट द्यायचा विचार करताय? आशा, आशा ही गोष्ट चांगली सुद्धा आणि वाईट आहे. एखाद्याला आशेवर ठेवलं ना, तो आपल्यासाठी पाहिजे ती गोष्ट करू शकतो आपल्यासाठी. आणि आशा सोपी पण आहे, मोफत पण आहे. बरं, मी बघते. या तुम्ही. थँक्यू. मॅडम, मॅडम, प्रिया मॅडम, काय वाळक्या? अहो सोडा की मला. तिथून पुढे नाही ना पाकिट मारणार मी. अहो स्वतःच्या जीवाची शपथ घेऊन सांगतो. अहो तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुमच्या बी जीवाची शपथ घेतो. हे, माझी शपथ वगैरे घ्यायची नाही वाळक्या. आणि काय तुझी सतत किर 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 किर? गप्प काम करू दे ना मला. काम करते ना मी. वाळक्या हात मोडून ठेवे ना. मग पाकिट घ्यायसाठी डास पण मारता येणार नाहीत. मग बस रडत. वाघमारेंची काय खबर आली का? कुठपर्यंत आल्यात त्या? अरे काहीतरी उत्तर द्या. सो ऍक्च्युली सिनियर्स कडून प्रेशर येतंय मला. ते ठीक आहे, माझं एक काम आहे, मी बाहेर चाललोय. इथलं सगळं सांभाळून घ्या. येस सर. आपण सब आज मंजू एवढी मोठी कामगिरी करते सर, तर तुम्ही प्लीज थांबला असता तर. माझंही काम तसं महत्वाचं आहे. सर, खुसपुटे, मला मुळात या लफड्यातच पडायचं नाही. मी येतो, तुम्ही सांभाळायचं. येस सर. सत्या दादा काय सोडत नसतो मंजूला. अहो आज चला की.
माझा लेक येतोय मागून आणि त्यो काय तुमच्या या टेस्टात मला पाऊल टाकू देत नसतोय आणि मी बी पाऊल टाकणार नाही. मम्मी साहेब चला की आत प्लीज. ए न्यूबेट कॉन्स्टेबल वाघमारे, लई महागात पडेल तुला. ह्या टायमाला माझा सत्या तुझा असा बंदोबस्त करल का साताऱ्यात राहणं मुश्किल होऊन जाईल तुला. मम्मी साहेब हे बघा, राग शांत करा आणि आत चला. आम्हाला बी नियमानं चालू द्या की. ए आली मोठी नेमानं चालणारी, ती नेम फेम तूच पाय. ही मायाताई सुर्वे उर्फ मम्मी साहेब तुझं कायच ऐकत नसते बघ. काम करू तिची एवढी नाटकं बघत बसण्यापेक्षा ना हिला उचलून आत घेऊन जाऊया. नको, आधीच बाहेर गर्दी जमली, लोक व्हिडिओ काढतात, उगाच काय बाय पसरून भडकवतील. मम्मी साहेब तुम्ही आधी शांत व्हा. हे बघा, तुमच्यावर जो गुन्हा दाखल झाला ना आता, अगदीच किरकोळ आहे हो. असं सॉल्व्ह करून टाकू आम्ही. पण तुम्ही आता जर अडून बसलात, आमचं ऐकलं नाही, तर अडथळा निर्माण केला म्हणून अजून एक गुन्हा दाखल होईल. मग आमच्या हातात काहीच राहणार नाही बघा. कशाला ना, तुम्ही आमचं ऐका, आता शांतपणे आत चला, पटकन सगळं थंडपणे सॉर्ट करून टाकू. मम्मी साहेब आमचं ऐकून बघा, सगळं सॉर्ट करून टाकतो. फक्त तुम्ही इथून उठा. चला. मम्मी साहेब, ए खुसपुट्या, आता तोंड दाखवायला होय? काय उपयोग आहे तुझा पोलिसात राहून? अहो मम्मी साहेब, याच्याशी माझा काय बी संबंध नाही. अहो मी असं करीन होय? अहो मंजूनं तुमच्या विरोधात तक्रार लिहून घेतली. अहो म्हणून साहेबांनी हिला तुम्हाला अटक करायला पाठवलं. अहो माझ्या डिरिंग पण नाही तुमच्याकडे याच, त्यात कमिशनरनं वरनं प्रेशर आणलंय. काय करायचं मग मी? अरे मम्मी साहेबांना अटक? लयच डेअरिंग आहे मंजू मॅडम तुमच्यात. मला काय वाटतंय, तुम्ही गृहमंत्री झाल्या पाहिजेत. आता या मम्मी साहेबांना ठेवायचं कुठं? आपल्याकडे तर एकच जेल आहे, त्यात पण वाळक्या परमनंट आहे. मग कॅन्सल करा अटक. मम्मी साहेबांना असं कनिष्ठ जेवण ठेवायचं. एक मिनिट थांबा. आपण असं काम करूया की आपण त्यांना बाहेरच बसवू. असं कसं? एवढ्या मोठ्या मम्मी साहेब आहेत यांना असं बाकड्यावर बसणं बरोबर वाटतं का? मी काय म्हणतोय, मी बसतो की बाकड्यावर, त्यांना टाकात. वाळक्या बरोबर बोलतो. त्यांना जर असं बाहेर बसवलं तर चुकीचा मेसेज जाईल आणि अपमान बी होईल. वाळक्या तू बाहेर आहे. मजू त्यांना आत घे. ए तुझं रे, चल आत बाकड्यावर बस. मम्मी साहेब आत चला.
मम्मी साहेब आज चला की प्लीज. सॉरी सॉरी. ए चिंकी पिंकी कुठे? तुमच्यावर कोणी काही केस केली आहे का? नाही ना? बाहेर थांबा तिकडे. सॉरी मम्मी साहेब, आम्ही बाहेर थांबतोय. सवे कवे सत्याला पाठवून द्या. होय मम्मी. मम्मी साहेब बाजूला सरका की.